अरे जयेश, काय म्हणतोस? आपलं मराठी मंडळामध्ये आपण किती गमती जमती करतो ना आजकाल. हो, खूप आणि छान छान चालू आहे. आणि किती छान छान चालू आहे आपलं सगळं. पण ना मला एक प्रश्न पडतो, जेव्हा हे स्थापन झालं असेल तेव्हा काय गमती जमती घडल्या असतील, त्यांच्या पण किती मजा असतील ना. खूपच वेगळा एक्सपिरियन्स असेल त्या लोकांना. हा. आणि बायलॉज वगैरे कोणी लिहिले असतील? फार प्रश्न पडले तर मला आज. मला आहे आयडिया कोणी लिहिलंय, कोणी इन्व्हॉल्व्ह होतं, आणि आय एम शुअर खूप चॅलेंजिंग असेल त्यावेळेला सगळं, आणि शून्यातून काही उभं करायचं म्हणजे इट्स नेव्हर इझी. आणि खूप छान एक्सपिरियन्स असेल त्या लोकांचे. ते पण मग कसं कळून घ्यायचं, आपण हे सगळं जाणून कसं घ्यायचं? वी कॅन फाइंड आउट. वी हॅव एन ऑप्शन. चालेल, तर मग आज आपण भेटणार आहोत वन ऑफ द मोस्ट ऍक्टिव्ह आणि वन ऑफ द फाउंडिंग मेंबर्स ऑफ साम, वन ऑफ द फाउंडिंग मेंबर्स ऑफ मराठी शाळा, म्हणजेच गोपीनाथ अक्कलकोटकर आणि मंजिरी अक्कलकोटकर यांना. चला तर मग भेटूया त्यांना. या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का, त्या प्रकाशी तारकांच्या ओटीसी तू तेज का, त्या नभाच्या नीलरंगी होनिया गीत का, गातवायोच्या स्वरानी सांग तू आहेस का, त्या फुलांच्या गंधकोशी. वाह. तर मी आहे वर्षा कोठावदे मी जयेश मोरे, आणि आपण गोपीन नाईकला आणि मंजिरी, आपण आज यांच्यावर छान गप्पा मारणार आहोत. तर गोपीनाथ आणि मंजिरी अक्कलकोटकर. सर्वप्रथम तुम्ही दोघंही कसे आहात? मजेत आहे. अगदी मजेत. थँक्यू, आम्हाला आज तुम्ही वेळ दिलात आणि तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी आम्हाला तुम्ही देत आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद तुम्हाला. तुमचा वेळ दिल्याबद्दल. तर मग आपण सुरुवात करूयात. तर तुमच्या लहानपणापासून, बालपणापासून कुठे आणि कसं गेलं मंजिरी ताई? मी पुण्याला वाढले. माझा जन्म पुण्याचा, शाळा आणि महाविद्यालय सगळं माझं पुण्यात झालं. कर्वे रोड, नळ स्टॉप या भागात. आणि बालपणा माझं एकदम चांगलं होतं. आजी आजोबा आमच्या घरी होते आणि माझे आजोबा मला खूप गप्पा गोष्टी करायचे. आम्ही खूप टेकडीवर जायचो, पर्वतीवर जायचो. एकूण मजेत बालपण गेलं. त्याचे आजोबा 101 वर्षापर्यंत जगले. 101 Wow. वर्षापर्यंत जगले. आणि त्यांनी माझ्यासाठी बरंच चांगलं काम केलं, कारण मला वाचनाची आवड, खेळाची आवड, अभ्यास फारसा केला नाही असं पण सल्ला चांगला मिळाला होता. त्यामुळे बाकीच्या गोष्टी चांगल्या शिकायला मिळाल्या. आणि Good. मी अहमदाबादला जन्मलो आणि वाढलो, त्यामुळे अर्धा गुजरातीच म्हणायला हरकत नाही. पण घरी आम्ही मराठी बोलायचो. आणि मग हिच्याशी पुणेकराशी लग्न झाल्यावर अजून माझं मराठी सुधारलं. ऑप्शनच नाही देत कोणी पण. असं अहमदाबादमध्ये मी सर्वात लहान शेंडेफळ, म्हणजे 4 मोठे भाऊ बहीण, 2 भाऊ आणि 2 बहिणी. तर माझा सर्वात मोठा भाऊ माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा आहे, आणि मी आता 60 झालो आत्ताच. Wow. त्यामुळे बरंच म्हणजे अंतर आहे आमच्यामध्ये. त्यामुळे माझी मोठी भावंड, तो भाऊ आणि दुसऱ्या 2 बहिणी, त्या पण 70s मध्ये. त्या मी जवळजवळ 9-10 वर्षाचा असताना ते तिघे बाहेर गेले होते. माझा भाऊ मिडल ईस्ट मध्ये होता आणि माझ्या 2 बहिणीचं लग्न जाऊन बडोद्याला गेल्या होत्या. त्यामुळे तसा मी आणि माझा इमिजिएट मोठा भाऊ आणि माझे आई वडील, असे आम्ही 4 जण माझ्या जास्त मेमरीमध्ये आहेत. छान. सगळं पूर्ण आणि गुजरातमध्ये. हा, मग मी फक्त एकटा होतो आमच्या फॅमिलीमध्ये, जे मला इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं होतं. त्यामुळे माझं इंग्लिश मीडियम कॅथलिक स्कूलमध्ये, सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये शिक्षण झालं. आणि मग तिथेच सेफ्ट युनिव्हर्सिटी आर्किटेक्चर स्कूलमध्ये माझं अंडरग्रॅड झालं. 88 मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं आर्किटेक्ट म्हणून. तिथेच गुजरातमध्ये. अहमदाबादमध्ये. ताई, तुमचं एज्युकेशन कुठल्या याच्यात झालं आणि कुठे? माझं पुण्याला
सगळं शिक्षण झालं. मी आर्किटेक्चरला अभिनव विद्यालयाचं वास्तुविद्या महाविद्यालय आहे टिळक रोडला, तिथे माझा 5 वर्षाचा कोर्स झाला आणि मी 1990 साली तिथनं पास झाले. सो एक इंटरेस्टिंग गोष्ट, माझा आणि मंजुरीचा एकच बर्थडे आहे, जानेवारी 7. Wow. तर ती 3 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा. मग अरे तुम्ही एकमेकांना गिफ्ट एकाच दिवशी देतो. आम्ही एकमेकांना गिफ्ट द्यायचा प्रश्न सुरुवातीला येतो. बऱ्याच वेळा देतही नाही. कधीतरी मी देतो, ती विसरते, काहीतरी ती देते, मी विसरतो. नाही होतं ते. पण याच्यात ऍडव्हान्टेज आहे, कोणाला विसरायचा प्रश्नच नाही वाढदिवस. विषयाचा प्रश्न नाही आणि चांगलं मुलांना वाटतं. आणि एकदा आमच्या मुलांनी शाळेमध्ये सांगितलं की आमच्या आईबाबांचा वाढदिवस 7 जानेवारीला आहे, तर ती त्यांची शिक्षिका जरा त्यांना म्हणाली, "हे तुम्हाला कळत नाहीये, ते लग्नाचा वाढदिवस असणार आहे." शाळेतनं तक्रार घेऊन घरी आली की त्या आमच्या शिक्षिकेला काही कळत नाहीये आई, ते तू प्लीज नोट लिहून पाठव की तुमचा वाढदिवस एकच असतो. ओके, तर मग तुम्ही तिथे आफ्टर युअर एज्युकेशन तुम्ही अहमदाबादमध्ये आणि तुम्ही पुण्यात जॉब करत होता? कसं नाही, पुढे? सो मी ऍक्च्युली 3rd इयर मध्ये असताना मला स्कॉलरशिप मिळाली ऍज अन एक्सचेंज स्कॉलर टू झ्युरिक, स्वित्झर्लंड. तर अहमदाबाद ते झ्युरिक म्हणजे जमीन आसमानाचा फरक इन टर्म्स ऑफ क्लायमेट आणि सुबत्ता वगैरे, जस्ट अमेझिंगली डिफरंट. Yeah. त्यामुळे मी 21 वर्षाचा असताना मी स्वित्झर्लंडला गेलो. आम्ही 5 टॉपर्स होतो आमच्या क्लासमधले, त्यांना स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे मी खूप धडपड केली आणि जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो तेव्हा मला एका स्विस प्रोफेसरने मला जॉब दिला इमिजिएटली. त्यामुळे मी अहमदाबादमध्ये कामच नाही केलं, मी डायरेक्टली झुरिक हिंडता काय आणि युरोप भरपूर हिंडलो बॅकपॅक घेऊन. फुल ऑफ आर्किटेक्चर. Yeah. आणि मग न्यूयॉर्क. तुमच्याकडे So मी 90 साली ग्रॅज्युएट झाले तेव्हा मी पुण्यालाच काम केलं, 3 वर्ष काम केलं. आणि माझी आवड जास्त कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट असं होतं. सो मला त्या फर्म मध्ये खूपच चांगला अनुभव मिळाला. पुण्याला मी इंटॅक्ट म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, तिथे व्हॉलंटिअर करत होतो. सो त्याच्यामुळे आम्ही पुण्याचे पहिले लिस्ट ऑफ आर्किटेक्चर कल्चरल हेरिटेज आम्ही त्याच्यासाठी मदत केली. सो तिथनं माझी जडणघडण आर्किटेक्चर मध्ये चांगली झाली. आणि मग एक चांगले खूप थॉटफुल आर्किटेक्ट होते नरेंद्र नेने, अजून आहेत. आहे त्यांच्याकडे तिने काम केलं काम 3 केलं. वर्ष. आणि मग 93ला लग्न झाल्यावरती मी न्यूयॉर्कला आले. म्हणजे 1 महिन्यात लग्न झालं आणि मग न्यूयॉर्कला आल्यावर फॉर्च्युनेटली गोपीचा एक मित्र मराठी आर्किटेक्ट होता, त्याच्याकडे आधी काम केलं. मग दुसरं मला अजून एक इंडियन आर्किटेक्चर फर्म मिळाली. पण मी मोस्टली फ्रीलान्स केलं. आय वर्क फुल टाइम, पण असे 2-3 लोकांकडे मिळून उत्तम अनुभव मिळाला. मग ते green card वरती झालं. कळलं नाही मला. तुम्ही अरेंज मॅरेज झालं ते रोहिणी मधनं, आणि मुंबईमध्ये भेटलो हिच्या रोहिणी काय? आत्याकडे. रोहिणी नावाचं एक मासिक होतं मासिक तेव्हा असायचं. पूर्वी. तेव्हा ते असं Oh, पब्लिश अच्छा. करायचे. हा. ते मासिकात फक्त तेच असायचं, वधू आणि वर त्यांचं काय इंडेक्स जॉब डिस्क्रिप्शन. जॉब डिस्क्रिप्शन साठी असं आणि होतं. बऱ्याच मुलींना भेटलं, ती बऱ्याच मुलांना भेटली. आणि Basically. तुम्ही बघितलं, भेटलात आणि लगेच घंटी वगैरे लगेच. वाजली. हो, लगेच, हो. हा. आम्ही म्हणजे जरा वेळ घेतला, मुंबईला भेटलो. मग हा, म्हणजे आम्हाला 3-4 ह्याचं वेळा बघायचं भेटलो. होतं, त्यांना आम्हाला आमचं घर बघायचं होतं. मग आम्ही बाहेर गेलो. पण ते 1 महिना आम्ही जरा इकडे तिकडे थोडं परत विचार घेतला. पण ह्याला परत यायचं हो, तिकीट ते होतं. घाई होती. घाई होती त्याला. थोडं सुट्टी एवढी. महिना सुट्टी घेतली बरोबर. याच्यासाठी. आणि नाही, पण मग जेव्हा तुम्ही लग्नाला होकार दिला, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही वेळ घेतला, तुम्ही थोडंसं हे केलं, ती अशी काय गोष्ट होती जी तुम्हाला होकार द्यायला तुम्ही पटकन म्हणला की येस, दिस इज अ टाइम अँड दिस इज इट, एकमेकांबद्दल? हाच So, जोडी. माझ्या दृष्टीने एक होतं की गोपीला स्कॉलरशिप मिळून ते झुरिकचा प्रोग्राम संपूर्ण भारतात वेल नोन आहे की सेप्ट मधनं पहिले 5 टॉपर जातात आणि इट्स व्हेरी कॉम्पिटेटिव्ह प्रोग्राम. सो हा मनुष्य हुशार होता आणि धडपड्या होता आणि ते क्लिअर झालं तुम्हाला. ते क्लिअर झालं. आणि त्यांनी युरोपमध्ये खूप प्रवास केला होता. त्यामुळे मला असं वाटलं की संपूर्ण आउटलुक प्रोग्रेसिव्ह आहे. कारण आमच्या घरामध्ये
जे अपब्रिंगिंग होतं ते खूपच वेगळं होतं. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव नव्हता आणि हम्म. मी कुठेही जाणार, संध्याकाळी Freedom रात्री होतं. उशिरा आले, लिबरल होतं सगळं. लिबरल होतं. सो अति पण लिबरल नाही, पण बऱ्यापैकी बऱ्यापैकी Freedom होतं, liberal होतं. वाटतं. आणि विचार करायची स्वतंत्र विचार करायची इंडिपेंडंट थॉट प्रोसेसला जास्त प्रोत्साहन होतं. हा. तर तसं मला ते वाटलं. आणि मला म्हणजे तिचा सॉफ्टनेस खूप आवडला की तिने एक मला गोष्ट सांगितली की एक तर तिचं कम्युनिकेशन बरंच मला आवडलं, चांगलं छान बोलत होती आणि शांत वाटली तेव्हा. स्ट्रेस तेव्हा दुसरं एक तिने स्टोरी सांगितली ती मला खूप आवडली, खूप गोड वाटलं. तिने मला सांगितलं त्या नरेंद्र डेंगरांच्या ऑफिसमध्ये काम करायचे आणि असं काहीतरी खिडकीमध्ये चिमणीने काहीतरी घरटं बनवलं होतं, ते काहीतरी प्रॉब्लेम होता, तर तिने त्या बर्डला छान जपलं आणि काय काय केलं, तर अशी स्टोरी सांगितली. हा. तर खूप अशी जेंटल वाटली मला, मग मला ते खूप आवडलं म्हणून. आणि ते दुसरं एक ते फॅमिली कनेक्शन होतं, त्यामुळे थोडं चांगलं असं कम्फर्टेबल होतात. आणि याचे वडील पण बरेच अकम्प्लिश्ड किर्लोस्कर कमिन्स मध्ये ते व्हीपी होते, त्यामुळे अशी चांगली फॅमिली वाटली. ह्याच्या आत्याकडे भेटलो, त्याचे हस्बंड म्हणजे नीतू मानके, तर नीतू मानके फेमस हार्ट सर्जन होते, हो. तर त्यांच्या घरी भेटलो. त्यामुळे तसं ओव्हरऑल वाईब्स खूप चांगले वाटले. गुड. तुमचं लग्न ठरलं, तुम्ही इथे होतात आणि देन यू जॉईन हिम हा. डायरेक्ट ऑस्टिन. नाही, नाही, आम्ही न्यूयॉर्क. न्यूयॉर्कमध्ये गेलो. ओके. तेव्हा गोपी न्यूयॉर्कमध्ये काम करत होता. आमच्या मी 5 वर्ष न्यूयॉर्कमध्ये काम करत. 93 93 ची गोष्ट. आणि न्यूयॉर्कमध्ये तेव्हा जरा मंदी होती, त्यामुळे खूपच मंदी होती. खूपच मंदी होती, त्यामुळे मला नोकरी मिळत नव्हती. एक मला दुसरं लक्षात आलं की मी कधीच मराठी भाषिक प्रदेश सोडून राहिलेले नव्हते पूर्ण वेळ. जरी तुम्हाला इंग्लिश येत असलं तरी तो खूप फरक जाणवला. ती मराठीत ऍक्च्युली शिकली तरी तिचं इंग्लिश बऱ्यापैकी चांगलं होतं. हो, पण तुम्ही इंटरव्ह्यूला जाता ऍक्सेंट ऑब्विसली तेव्हा खूप इंडियन. फरक पडतो. दुसरं माझं शिक्षण झालं तेव्हा कम्प्युटर्स वेर नॉट पार्ट. आणि मी युएस मध्ये आले तेव्हा सगळीकडे ऑटोकॅड आणि कम्प्युटराइज आले. गोष्ट होते. सो मग त्या दरम्यान मला खूप असं वाटलं की मी काही करू शकणार नाही. सो तेव्हा एक गोष्ट आली की मी तिथे पहिल्यांदा भरूच कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सला एनरोल केलं की मला आर्किटेक्चर मध्ये जॉब मिळणार नाहीये, तर मला कम्प्युटर शिकायचं. मे बी मी कम्प्युटर शिकेन, मी आर्किटेक्चरला कम्प्युटर कशाला शिकेन असं एक वाटलं. पण त्यावेळेला मी दुसरा ऑटोकॅडचा एक कोर्स केला होता न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये, आणि याच्या ओळखीने मला जॉब मिळत गेले. आणि पहिला जॉब मिळायला वेळ लागला. मी असं पूर्वी त्या एवढ्या मोठ्या लठ्ठ डिरेक्टरीज असायच्या, तर मी एबीसीडी पासून बघायला सुरुवात केली होती. आणि न्यूयॉर्क टाइम्स मध्ये रोज संध्याकाळी असं येलो पेजेस येलो पेजेस pages. आणि न्यूयॉर्क टाइम्स मध्ये अशा छोट्या ऍडव्हर्टाइजमेंट यायच्या नोकरीला पूर्वी. तसं करत मला ते एक जॉब मिळाला. आणि मला ते तेव्हा लक्षात आलं मी कम्प्युटर्स केलं तरी मला आर्किटेक्चरच आवडतं, पॅशन ती आहे. तर मी चांगलं केलं भरूच कॉलेजमध्ये, आय वॉज डुईंग वेल, पण मग मी ते सोडून दिलं. आणि एकदा जॉब मिळाल्यावरती मी आर्किटेक्चर कंटिन्यू नाही. सो प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा मूव्ह झालो तेव्हा गोपी आधी गेला आणि किल्ला set केला त्याने. किल्ला तो सेट करायचा, पण घर आवरायची जबाबदारी माझी, असं आमचं एक ठरलेलं आहे. रुटीन होतं. ते रुटीन बायलाच लिहिले होते त्यांनी. पण मला इथे एक छोटासा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही पहिला जॉब इथे केला आफ्टर डुईंग कम्प्युटर सायन्स मध्ये न्यूयॉर्कमध्ये, तो पहिला जॉब तुम्ही कशात केला, आर्किटेक्चर मध्ये की कम्प्युटर? नाही, मी कम्प्युटर सायन्स 2च सेमिस्टर केलं, 1 का 2 सेमिस्टर केलं, आठवत नाहीये. जॉब फक्त जॉब आर्किटेक्चर फक्त आर्किटेक्चर मध्येच केला. ओके. आणि तेव्हा एक आम्ही लॅपटॉप नाही असा मोठा कम्प्युटर विकत घेतला होता, डेस्कटॉप, आणि त्याच्यावर मी प्रॅक्टिस करायचे. ते अपग्रेड करण्यासाठी स्वतःला मार्केट करण्यासाठी करण्यासाठी ट्राइंग टू अपग्रेड. पण इथे मिळाला तर मिळाला. बॅक टू रूट्स. बॅक टू रूट्स. आणि लगेच मी ते छोटा स्टुडिओ होता आणि मला खूप धक्का बसला, कारण ह्यांनी मला सांगितलं होतं माझी जागा छोटी आहे आणि मन मोठं म्हणजे माझं संपूर्ण ही जी एवढी एरिया आहे ना तेवढं माझं संपूर्ण अपार्टमेंट होतं. आणि ते सगळं संपतं. आमच्याकडे
बाबांना इतकी काळजी लागली होती की ही मुलगी जाणार ह्या माणसाबरोबर, आपण लग्न आणि तर ती एक छान बंगल्यात राहत होती आणि पुण्यामध्ये मोठं असेल तुमचं. तर बाबांनी त्यांच्या एका मित्रांना फोन करून सांगितलं की तुम्ही जाऊन ह्यांना भेटा. तर ते पहिल्या एका रात्रीनंतर हे गृहस्थ आम्हाला आणि मी भेटायला छान आले. उपमा बनवला होता आणि त्यांच्यासाठी. त्यांना उपमा, आणि त्यांचा जावई अमेरिकन होता. ते दोघं जण आमच्याकडे आले की कसं ही ठीक पोचली की नाही. ह्याने उपमा केला आणि त्यांना आम्ही तिथल्या स्टेअरकेशच्या लँडिंग मध्ये खुर्च्या ठेवून का त्यांना आत यायला जागा नव्हती, बॅगा बिगा एवढं म्हणजे हो. कसं बसं आणला त्यांना. पण असं म्हणजे मजा वाटते आता. आताची Good. नाही, आणि उपमाची टेस्ट आम्ही पण घेतली आज. हो, ऑन छान. कॅमेरा आम्ही सांगू शकतो खूप छान होता. छान होता उपमा. खरं प्रवास खूप छान आहे, म्हणजे आता फ्रॉम देअर टू हिअर आज आम्ही बघतोय सगळं किती छान आहे, इंटरेस्टिंग चाललंय. पण मग तुम्हाला जॉब मिळाला, तुम्ही ऑस्टिनला आला आणि तुम्ही स्टील न्यूयॉर्क मध्ये होता. मी युटी ऑस्टिन मध्ये UT मास्टर्स करायला आलो, सो आम्ही जॉब सोडला. यांनी जॉब सोडला हा. आणि आमचा प्लॅन असा होता की 6 महिने तो रुळला ऑस्टिन मध्ये की मी जॉब सोडून यायचा अँड शी विल लुक फॉर जॉब इन ऑस्टिन. ऑस्टिन. सो तो त्याप्रमाणे तो पुढे आला. मी 6 महिने नोकरी केली, मग मी ऑस्टिन मध्ये आले, मग मी ऑस्टिन मध्ये जॉब घेतला आणि त्याचं 1 वर्ष संपल्यावर मी तिला पण युटी मला युटी ऑस्टिन ऑस्टिन मध्ये ऍडमिशन मिळाली. आणि तिला कॉन्फिडन्स नव्हता आर्किटेक्चर. आर्किटेक्चर मध्येच मिळाली मास्टर्स करायला. आणि तेव्हा मला माझा जॉब आवडत होता, तर मी कमी क्रेडिट्स घेतले, पार्ट टाइम मी केलं आणि आय रिटेन माय फुल टाइम जॉब. राईट. आणि मग ह्यांनी जेव्हा ग्रॅज्युएट झालं तेव्हा मला त्याची टीएशिप त्या प्रोफेसरची ओळख झाली होती. तर त्यांनी मला सांगितलं आता तुझा नवरा नाहीये तर तुला यायचंय का. सो मग मी सो आय इनहेरिटेड हिज टीएशिप. म्हणजे तुमच्या वाढदिवसाच्या बर्थडे तुम्ही शेअर करतातच सोबत, प्लस तुम्ही तुमचा काम पण तुम्ही हो. तुमचं शेअर College पण share करताय. आणि पुढे पण नंतर शेअर झाला. सो अच्छा, नाही इथे खूप गमतीशीर गोष्ट झाली हा, आम्हाला खूपच. ऐकायला आवडेल. खूपच ते दिवस चांगले होते, कारण गोपीची प्रोफेशनल डिग्री होती, माझी रिसर्च डिग्री होती, आर्किटेक्चरच मास्टर्स, कारण माझे थिअरॉटिकल जास्त होतं. माझं आर्किटेक्चर आणि अर्बन डिझाईन फोकस. लास्ट सेमिस्टरच्या वेळेला माझं थिसिस चालू असताना आय वॉज प्रेग्नंट आणि त्यामुळे थोडं डिस्टर्ब झालं होतं. पण फॉर्च्युनेटली 2 of my professors were going to have child with my child, so I had good support system in college. They could feel your pain. They could feel my pain, but also ते बरंच मला मदत झाली. आणि मग मी 1 वर्षाचा ब्रेक घेतला आणि आम्ही सॅन अँटोनियोला आलो, कारण नाही ऍक्च्युली मी कम्युट केलं 1 वर्ष ऑलमोस्ट. हा, ते San Antonio का आला? कारण ह्याला हा ग्रॅज्युएट झाला तेव्हा ह्याला जॉब सॅन अँटोनियो मध्ये. ऍक्च्युली मी ऑस्ट्रेलिया मध्ये चालू केलं काम, पण एक चांगल्या सॅन अँटोनियो फर्मनी मला फोन केला की वी जस्ट टॉक टू युअर डीन, मला वी वर लुकिंग फॉर सम पीपल, तर त्यांनी तुझं नाव सजेस्ट केलं, तर इंटरव्ह्यूला येशील का. म्हटलं येईन, कारण चांगली फर्म होती. तर मी सॅन अँटोनियोला आलो. 97 मध्ये मी चालू केलं आणि जवळजवळ 10 महिने कम्युट केलं सॅन अँटोनियो, कारण हिचं थिसिस अजून बाकी होतं. मग कम्युट केला, खूप जरा त्रास झाला. मग म्हटलं की आता आपण मूव्ह होऊया. आणि आम्हाला दुसरं असं वाटलं आणि मूल होणार होतं. मूल होणार होतं आणि मला अशी काळजी वाटायची की मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि हा सॅन अँटोनियो मध्ये असेल तर काय करणार. सो वी वर ट्राईंग टू फिगर आउट. मग आम्ही असा डिसिजन घेतला, मी 1 सेमेस्टर ब्रेक घेणार आणि आम्ही सॅन अँटोनियोला 98 साली आलो. आणि मी 1 सेमेस्टर ब्रेक घेतला म्हणजे कॉलेज मधला ब्रेक घेतला, पण आय जॉईंड हिज फर्म ऍज अ पार्ट टाइम एम्प्लॉई. तिथे पण शेअर San Antonio. तिथे पण शेअर तिथे पण sharing झालं. आमच्याबरोबर Good. चालू So, केलं. मी तिथे साधारण 8 महिने काम केलं आणि सेमिस्टर लेटर आय जस्ट एनरोल इन ऑस्टिन. आणि माझे आई वडील इथे राहिले, माझी आई 10 महिने राहिली, त्यामुळे मी ते कॉलेजचे क्रेडिट्स जे असतात ते माझे पूर्ण झाले. तेव्हा काय ऑनलाईन वगैरे नव्हतं आणि माझं थिसिस मी नंतर करेन असं ठेवलं, पण माझे कोर क्रेडिट सगळे झाले. तेव्हा मी उलट कम्युट केलं इथून तिकडे. हा, पण तेव्हा आठवड्यातून एखाद्या वेळा जायला लागायचं, त्यामुळे एवढं नव्हतं. मला रोज जायला यायला लागायचं. त्या फर्म मध्ये तुम्ही किती वर्ष होता?
8 वर्ष होतो. ओके, तर तुमचं एज्युकेशन संपलं. नाही, मी 8 वर्ष होतो, हिनी मग मी एक 1 वर्ष वर्ष युटीएसए मध्ये. आणि मग उमा जन्मल्यावर एका वर्षाने मी युटीएसए म्हणून मध्ये लेक्चरर म्हणून लागले, कारण अच्छा. मला फुल टाइम जॉब करायचा नव्हता. आणि वी ऑल्सो डिसाइडेड की दोघांनी एकाच फर्म मध्ये दोघांनी एकाच टाईपचं काम करणं बरोबर नाही, कारण आमची इंडस्ट्री थोडी खूप वरती खाली होते. दोघांचाही जॉब एकदम गेला तर थोडा काय? रिस्क बॅलन्स करा. थोडं रिस्क बॅलन्स करायला ती जरा वेगळं काहीतरी बघायला सुरुवात केली. So, मला टीचिंग जॉब मिळाला लेक्चरर. 99 साली 99. 99 मध्ये. मुलगी 1 वर्षाची होती. वर्षाची होती तेव्हा मी लेक्चरर म्हणून जॉब चालू केला. फक्त त्या जॉब मध्ये मला असं जाणवलं की ते डेकेअर मध्ये उमा जायची तर ती सारखे एअर इन्फेक्शन घेऊन आजारी पडायची. आणि मला, तुम्ही टीचिंग करत असाल, मी फुल टाइम टीचिंग करत होते, तुम्हाला सबस्टिट्यूट टीचर मिळत नाही. शाळेमध्ये मिळू शकतो पण ग्रॅज्युएट लेवल, अंडर ग्रॅज्युएट लेवलला मिळू शकत नाही. तर गोपीने सुट्टी घ्यायची, हा एकच ऑप्शन होता. कारण मला स्टुडंट्स होते आणि एका क्लासमध्ये मी को टीच करत होते. आमच्या क्लासमध्ये 100 मुलं होती. अरे बापरे. त्यामुळे फारच झालं. तेव्हा माझ्या डोक्यात एकच होतं की मला आता असा जॉब पाहिजे की जिथे मी सुट्ट्या घेऊ शकेन, मुलं आजारी पडली फॅमिली रेस करताना. सो तेव्हा गोपीच्या ऑफिस मधल्या एका माणसाने मला एक ऍडव्हर्टाइजमेंट आणून दिली आणि त्याच्यावर येलो हायलायटरने लिहिलं होतं की तुला डे केअर ऑनसाइट डे केअर त्याने हायलाइट केलं होतं. सेकंड आर्किटेक्चर अर्बन डिझाईन हायलाइट केलं होतं, कारण ते माझी बॅकग्राऊंड. आणि थर्ड ऍड्रेस कुठे आहे, कारण ते वॉकिंग डिस्टन्स. आम्ही तेव्हा मॉन्टा मध्ये होतो. आम्ही ते एक टाउन होम रेंट केलं होतं डाऊनटाउनच्या जवळ, आणि ते वॉकिंग डिस्टन्स वर होतं आणि ते व्हिया मेट्रोपॉलिटन ट्रान्झिट होतं. सो मी ते बघितलं आणि दॅट चेंज माय एंटायर ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोफेशन. तर तो जॉब मिळाला आणि मिळाला. 99 मध्ये चालू केलं का 2000 जानेवारीमध्ये मी तो चालू तुम्ही आता पण हातगाड्यात Yeah. आता हात तुम्ही. त्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या तिथे. शी स्टार्टेड एज अन अर्बन डिझाईन स्पेशलिस्ट. मी तिथे बरंच केलं, म्हणजे मला व्हरायटी ऑफ जॉब्स मिळाले. 2 वेळेला मला त्यांनी ऑप्शन पण दिला की तू, आम्ही श्रिंक होतोय तर तुला डे ऑफ मध्ये जायचंय का तुला दुसरं काय करायचंय. सो आय चोज डिफरंट थिंग्स. आय सर्वाइव्ड. बट इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि आता सुद्धा मला चांगलं फुलफिलिंग वाटतं. कारण त्याच्यामुळे मला संपूर्ण मधली कम्युनिटी काय करते, कसं आहे, पॉलिटिकल आणि सोशल गोष्टी खूपच समजल्या. सो आर्किटेक्चर मध्ये लायसन्स लागतो आणि त्याच्यासाठी एक्झाम्स करायला लागतात. त्या 8 एक्झाम्स द्यायला लागतात आणि ते पास होऊन लायसन्स होतो. तर त्या पहिल्या कंपनीमध्ये मी केलं ते. 2003 मध्ये मला लायसन्स मिळाला आणि लगेच तिला पण तिने केलं. मी 2005 मध्ये तो जॉब सोडला आणि दुसऱ्या एका कंपनीमध्ये गेलो, 3DI म्हणून सुंदर कंपनी होती. तिथे मी 2008 पर्यंत काम केलं. आणि तेव्हा 2008 मध्ये खूप क्रॅश झालं इकॉनॉमी. राईट. आणि माझा जॉब जाणार नव्हता, पण इतकी वर्ष झाली होती, ऑलमोस्ट 18 वर्ष झाली होती अमेरिकेत येऊन, आणि आम्ही जायचो इंडियामध्ये भरपूर वेळा. पण मला खूप इच्छा होती की इंडियामध्ये काम करावं. तर मला एक ऍडव्हर्टाइजमेंट सापडली, एक पेन्सिल्वेनिया बेस्ड फर्म लुकिंग फॉर अ US लायसन्स आर्किटेक्ट इन अहमदाबाद. तर हे काय, समथिंग वियर्ड. आहे बरोबर. मी म्हटलं माझ्या बॉसला की मी 1 महिनाभर घेऊन आरामात दिवाळीत जातो, आई वडिलांबरोबर वेळ घालवतो. म्हटलं की फॅमिली बरोबर वेळ घालवतो आणि नाहीतरी फारसं काम नाही, अनपेड सुट्टी घेतो 1 महिनाभर. ठीक आहे. तर जाण्याच्या आदल्या दिवशी मी त्या HR ला फोन केला, त्या कंपनी पेन्सिल्वेनियामध्ये, की हे क्युरियस आहे की काय आहे, मी अहमदाबादला चाललोय. ते म्हणे की परफेक्ट, यू आर एक्झॅक्टली राईट पर्सन, तू जाऊन भेट तिथे. तर मी गेलो, त्या एक सूट पॅक केला लगेच आणि माझा पोर्टफोलिओ वगैरे घेऊन गेलो. तर इट वॉज अन अमेझिंग ऑफिस आणि खूप छान काय काय काम करत होते ते लोक. आणि तो जो चालवत होता तो माझा 1 वर्ष ज्युनियर होता सेप युनिव्हर्सिटी, आणि फार छान प्रोजेक्ट होते काय काय. मी म्हटलं की इंटरेस्टिंग वाटतंय. मग मी परत आलो आणि ह्याच्याशी बराच आम्ही महिना, आणि पूर्ण सगळे मूव झाला तुम्ही. हो, आम्ही चौघं. परत
परत मी 6 महिने आधी गेला. ते अपार्टमेंट Set केलं. कारण भारतामध्ये शाळांनी सांगितलं की काय ते आम्ही एंट्रन्स एक्झाम घेणार हा, आम्ही ते interview शाळाचा घेणार issues आणि होते. तुम्ही वेटलिस्ट वर असणार. तर मी म्हंटल ह्याला तू जा, जोपर्यंत शाळेमध्ये दोघांना ऍडमिशन मिळत नाही तोपर्यंत मी हा येणार ते आहे नाही. असं आम्ही ठरवलं. हो, तिथे आहे. आणि दुसरं आमच्या लक्षात आलं तिथे इंग्लिश शाळा शोधायला आणि काय तेव्हा आम्हाला पहिल्यांदाच कळलं खूप इंटरनॅशनल आणि अमक्या तमक्या शाळा किती वेगवेगळ्या बोर्ड Boards झाले, CBSE. सो आम्हाला जरा वेळ लागला आणि आम्हाला एक चांगली शाळा मिळाली. ती ICSE ICSE होती, पण जरा एक्सपेरिमेंटल टाइप शाळा होती की त्यांचा फोकस कर सेवा मध्ये होता आणि होलिस्टिक एज्युकेशन, रोट लर्निंग वगैरे रोट लर्निंग नाही. आणि एक अट होती त्यांची की ट्युशन लावायची नाही. तुम्ही ट्युशन लावली तर आम्ही शाळेतनं काढणार. वा. पहिलंच ऐकतो. हो. आणि चांगलं आहे ऍक्च्युली. चांगलं होतं. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की मुलांना ऍडमिशन मिळेल, पण तुम्ही यायच्या आधी ते हिंदी असणार आहे तिथे, तर यायच्या आधी वाचता येईल एवढी तयारी करून घ्या. आणि त्यांनी आम्हाला सगळं मटेरियल मला इकडे पाठवलं आणि इट वॉज अ वंडरफुल वंडरफुल आणि एक्सपिरियन्स. मुलगी 5वीत होती, सो शी वॉज 3-4 years बिहाइंड इन हिंदी. तर ते म्हणाले की काय नाही, आम्ही तिला करून घेऊ. आम्ही करून घेऊ पण ट्युशन लावायचे नाही. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला असं आठवड्याचं मटेरियल देऊ, आम्ही सांगू तसंच करणार. आणि दे डिड वंडरफुल जॉब ऑफ ब्रिंगिंग आवर किड्स ऍट पार विदिन अ इयर फॉर बोथ हिंदी अँड संस्कृत. आणि मंजिरी डिड अन अमेझिंग जॉब ऑफ टीचिंग देम देवनागरी स्क्रिप्ट. काय आम्ही मराठी बोलायचो घरात, तर मी त्यांना त्यांचं- मराठी भरपूर चांगलं यायचं, त्यांना बोलतात पण लिहिता लिहिता वाचता नव्हतं येत. पण त्यांना 2 महिन्यात लिहिता वाचता बोलता यायला लागलं. मराठी मी काय ठरवलं की त्यांना मराठी सब्जेक्ट नाहीये पण त्यांना मराठी समजतं, म्हणून मी त्यांना मराठी लिहिता वाचताना ते लिपी शिकवलं, वगैरे लिपी शिकवली. वगैरे. आणि दे कुड रीड स्मॉल चॅप्टर बुक्स, म्हणजे By the time ऍट अ टाइम मराठी, संस्कृत, हिंदी हिंदी. आणि त्यांना हो. गुजराती मित्र मैत्रिणी होते. सगळं त्यांनी परत हो, सेटल मुलांना त्रास झाला. मुलांना त्रास आला. आणि ते म्हणतात ते म्हणजे आता ते अडल्ट असले तर ते म्हणतात की आम्हाला ते वर्ल्ड एक्सपोजर मिळालं, ते वी अप्रिशिएट इट, वी जस्ट डिडंट अप्रिशिएट. एक्स्ट्रीम प्लस आणि एक्स्ट्रीम मायनस दोन्ही झालं त्याच्यात त्यांना. त्या वेगळ्या वेगळ्या भाषा आणि सगळे चांगले शिकले. करेक्ट. पण आता जेव्हा दादांनी डिसिजन घेतला की आता परत इंडियाला जायचंय आणि तिथे जॉब करायचा, हा. दॅट टू अहमदाबाद, तुमची रिॲक्शन काय होती? नाही आमच्या दोघांनी मिळून घेतला, माझा डिसिजन नाही, आम्ही आमच्या दोघांच्या ह्याच्यात एकच आहे, दोघांना पटल्याशिवाय आम्ही काय करत नाही. सो दॅट वॉज आम्ही महिनाभर डिस्कशन केलं. महिनाभर. सेकंडली, आय वॉज नेव्हर अम्बिशियस अबाउट माय वर्क. सो मला एक असं ड्रीम होतं की मी घरीच राहणार. टाय वाजवली की आलं पाहिजे सगळं. आणि इंडियामध्ये मेड्स वगैरे इझिली इंडियामध्ये पण आम्हाला मेड्स फारशा घरात असायला आवडत नाही. नाही मुलांना नाही आणि आवडत. मुलांना तर त्यांच्याकडे अजिबात 5 नाही लोक आवडत. काम करायचे. पण ह्याची आई होती. आणि पण काय झालं, मला ते आवडलं कारण मला असं वाटलं की फायनली मी मुलांबरोबर जरा जास्त वेळ देईन. कारण इथे तशी ओढाताण व्हायची माझी नोकरी आणि मी पब्लिक सर्वंट असल्यामुळे आम्हाला बरेच वीकेंड आणि इव्हनिंग कमिटमेंट्स असतात. तिथे गेले तर इकडनं माझे जे ओळखीचे होते फेडरल गव्हर्नमेंटमध्ये, त्यांनी मला रेकमेंडेशन दिलं अहमदाबादमध्ये, बिकॉज तेव्हा इंडिया आणि युएसचं नॉलेज एक्सचेंज झालं होतं. सो दे सेड की तू इथे इतकं चांगलं काम करतेस, वी आर व्हेरी इम्प्रेस्ड with what Ahmedabad is doing in public transportation. So why don't you go and work there? So a person in Washington DC sent a recommendation letter to SEPT University, which was my alma mater. which is his alma mater. आणि ते म्हणाले तू शिकवायचा तुला अनुभव आहे, युअर इन पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. तेव्हा सॅन अँटोनीमध्ये आम्ही बस रॅपिड ट्रान्झिटचं बघत होतो. आणि सेप्ट युनिव्हर्सिटीमध्ये अक्कलकोटकरांना बरंच चांगलं मानलं जातं कारण माझ्यामुळे आणि माझा भाऊ तिथे प्रोफेसर होता. सो असं ते सगळं जुळून आलं. म्हणजे मला वाटत होतं मी तिथे काम करणार नाही, पण आता इकडनं इतक्या हाय लेवल आणि दॅट इज अ बेनिफिट ऑफ नेटवर्किंग ऍट अ प्रोफेशनल लेवल. अदरवाइज वाय समबडी इन वॉशिंग्टन DC वुड रेकमेंड मी. करेक्ट. सो वी आर फेडरली फंडेड आहे का?
बिया सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशन एजन्सीला फेडरल फंड्स असतात अच्छा. आणि फेडरल फंड्स असतात आणि मी Sales कॅपिटल tax. सेल्स टॅक्स आहे. बियाचा मेजर इन्कम सेल्स टॅक्स आहे. फेडरल फंड्स कॅपिटल प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टला मिळतात. सो आम्ही एक प्रोजेक्ट करत होतो तेव्हा मी करत होते आणि दुसरं हे वॉशिंग्टन डीसी मध्ये मी व्हॉलंटियर करते सिन्स 2000 National फॉर Academies. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस विच इज व्हेरी गुड इन्स्टिट्यूट. त्यांचं ट्रान्सपोर्टेशन रिसर्च विंग आहे, ट्रान्सपोर्टेशन रिसर्च बोर्ड. तिथे मी व्हॉलंटियर करत होते अँड आय एम लिस्टेड ॲज, अजूनही करते, पण आय वॉज एक्सपर्ट हेल्पिंग देम विथ रिव्ह्यूइंग रिसर्च स्कोप्स किंवा वर्क. त्याच्यामुळे पण त्यांना जास्त माहिती होतं की नॉट ओनली शी जगभराचे रिसर्च पेपर्स रिव्ह्यू So I volunteer as a handling editor for transportation research journals, research records for Good. many years. तुम्ही 5 वर्ष तिथे राहिलात तर काम केलं तिथे, तुम्ही काम करत होतात. सो व्हॉट मेड यू कम बॅक? तिने मला सांगितलं होतं 5 वर्षांनी ठरवायचं काय करायचं. अच्छा, रिव्ह्यू पिरियड होता, चेक इन पॉइंट. हा. ओके. मुलगी कॉलेज मी 10वीत आली तेव्हा कॉलेजचं काय करायचं ते त्याच्या डिस्कशन त्याच्या डिस्कशन एक होतं. दे वर Second, बॉर्न हिअर म्हणजे ते युएस सिटीजन. ते युएस सिटीजन आम्ही होते पण सिटीजनशिप आणि घेतली होती. मुलांना अच्छा. असं वाटत होतं की कॉलेज आपण युएस ला करावं. आम्ही ज्या शाळेत त्यांना घातलं तिथे असं IIT वगैरे असं काही फारसं नव्हतं की तुम्हाला तुमचं पॅशन आणि एबिलिटीज वरती तुम्ही जा असं. आमच्या मुलीला जास्त आवड होती मॅथमॅटिक्स आणि आर्ट. तुम्ही परत इकडची हा, मग अपॉर्च्युनिटी नाही ऍक्च्युली वी जस्ट डिसाइडेड की ओके आपण परत One fine day we decided, आम्ही विदाउट जॉब ऑफर. Yeah. without job, we both of us we moved without job to San Antonio. व्हॉट बोल्ड डिसिजन. आणि 2014 मध्ये आम्ही डिसिजन घेतला. Within a month I packed everything आणि- is four bags, 2 kids and I flew to San आणि एकत्र आलात पहिले. नाही 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 नाही. परत पाय पुढे आला. मी पुढे आले Change. फॉर चेंज मी पुढे आले. कारण I was very clear what I needed to do for my kids. फॉर एज्युकेशन. कारण बऱ्याच ह्याच्यामध्ये आमचं असं डिव्हिजन होतं की गोपी खूप करणार, झाडं बिडं बघणार आणि सगळं करणार आणि आय विल लुक आफ्टर किड्स अँड देअर स्कूल्स, असं आमचं होतं. ओके, पण इथे मला एक छोटासा टर्निंग पॉइंट आलाय आपला. सेकंड हाफ मध्ये जातोय आपण स्टोरीच्या. इथे एक टॅगलाईन मला एकच सांगावीशी वाटते, ज्याच्याकडे तुमच्याकडे खरंच नॉलेज आहे, इच्छाशक्ती आहे, तर तुम्ही कुठेही जाल, काम तुम्हाला फॉलो करतं. आणि आतापर्यंत आपण हेच ऐकलंय, तुमचं खरं नॉलेज, पॅशनेट आणि तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करताय, प्रामाणिकपणे करताय. नथिंग इज इम्पॉसिबल. देन बॅक टू सेकंड हाफ. ट्रू. सो आय केम विथ किड्स हिअर आणि आम्ही ठरवलं की आम्ही त्यांना चर्चिल हायस्कूलमध्ये करणार. कारण ते ज्या शाळेत होते त्या शाळेतली सगळी मुलं तिथे जात होती. ओल्ड फ्रेंड्स. ओल्ड फ्रेंड्स. इट्स सो अमेझिंग. ऑल त्यांच्या एलिमेंटरी स्कूलच्या फ्रेंड्स अँड देअर पेरेंट्स हॅड अ गॅदरिंग फॉर अस एज अ वेलकम बॅक. वाव. आणि हे सगळे लोकांनी दे कॉन्टॅक्टेड टीचर्स अँड दे एन्शुअर्ड आवर किड्स आर इन द गुड स्कूल. रवी 8वीत होता, तो मिडल स्कूलला गेला IGNR आणि मुलगी चर्चला 10वी. वी हॅड फॅमिलियारिटी. आम्हाला लोक माहिती होती, सम टीचर्स वी न्यू लोकली सगळे. द ओव्हरवेल्मिंग सपोर्ट, इवन द टीचर फ्रॉम द कॅसल हिल्स हेल्प्ड अस विथ द GT कोर्सेस वगैरे. सगळे ओव्हरवेल्मिंग सपोर्ट ऑफ टीचर्स अँड पेरेंट्स हेल्प देम रिसेटल. ऍट द सेम टाइम मी लिंक्डइन तेव्हा नवीन होतं, त्याच्यावर मी केलं की आय एम मूव्ड आणि आय गॉट मल्टिपल इंटरव्ह्यूज बिकॉज दीज पीपल हॅड वर्क विथ मी इन द पास्ट. सो आय हॅड अ चॉईस ऍट दॅट टाइम की मी कन्सल्टन्सी मध्ये गेले तर ट्रॅव्हल येणार आणि मला ट्रॅव्हल करायचं नव्हतं. माझं एकच गोल होता की मी मुलांना सेटल करणार आणि मला ट्रॅव्हल नको होतं. माय सेकंड ऑप्शन वॉज टू लुक जॉब लोकली. सो समबडी फ्रॉम VR contacted me. ते म्हणाले तू आली आहेस परत तर हाऊ अबाउट वी हॅव कॉन्व्हर्सेशन. सो आय हॅड मल्टिपल ऑप्शन्स विदिन VR इन 2-3 डिपार्टमेंट्स. अनफॉर्च्युनेटली जेव्हा ती इंडियाला मूव्ह झाली 5 वर्षापूर्वी तेव्हा ती ऍक्टिंग VP होती, खूप वरच्या लेवलवरती गेली होती आणि सगळे जॉब ओपन्स होते ते खूप लोअर लोअर लेवलचे होते होते. and I accepted lower level job. I was extremely happy about that.
म्हणजे एक जबाबदारी कमी, मला आवडतीचं काम करतं आणि मी मुलांबरोबर जास्त वेळ घालणार कारण गोपी नव्हता. सो इट वॉज अ परफेक्ट जॉब फॉर मी. वाव. म्हणजे काय Alright. किती कन्क्लुजन्स द्यायचे पर्सनल प्रायोरिटीज मला हँडल करता येईल. हो. आणि I Along was with very- getting back to the workforce. तर माझं इंटरेस्टिंग गोष्ट झाली की मी माझ्या त्या कंपनीला, अमेरिकन कंपनीला आय सेड की आय एम लिव्हिंग, सो आय गिव्ह यू 3-4 months टू फाइंड माय रिप्लेसमेंट. मग तर त्यांनी मला सांगितलं की वी वॉन्ट टू सेल दॅट ब्रांच, फाइंड सम बायर. मी वाईल फाइंडिंग दॅट मी आय कॉन्टॅक्टेड नीलसॉफ्ट म्हणून पुण्याची एक कंपनी मोठी. दे वर व्हेरी इंटरेस्टेड इन बायिंग दॅट. ते सेल झालं नाही, पण तो सीईओ became my good friend. तो म्हणजे की आय वॉन्ट यू टू वर्क विथ मी आणि हेल्प मी एस्टॅब्लिश अन आर्किटेक्चर फर्म इन पुणे. म्हटलं की द होल रिझन आय एम लिव्हिंग दिस, मला Back to युएस ला US. जायचंय. हम्म. म्हणजे तू कुठेही राहा, जगात कुठे जगात कुठेही राहा, पण काम माझ्यावर कर. माझ्याबरोबर कर आणि पुण्याला हे दोन का? गोष्टी कर. एक तर सेलिंग द आउटसोर्सिंग सर्व्हिसेस इन द US, ओपनिंग अप अ ब्रांच इन ह्युस्टन आणि ओपनिंग अ न्यू आर्किटेक्चर फर्म इन पुणे. सो आय सेड ओके, आणि ही गेम मी डिसेंट सॅलरी. सो म्हटलं फाईन, मी चालू केलं. तर माझं ट्रॅव्हल अति व्हायला लागलं. सो आय वॉज ट्रॅव्हलिंग, आय वॉज 2 weeks in पुणे, 3 weeks here, 2 weeks in पुणे, 3 weeks here. बापरे, that's too much. आणि ते इकॉनॉमी ट्रॅव्हल. आणि त्यांनी 5 वर्ष ते 4 वर्ष केले. 4 वर्ष नोकरी केली ती. सो आय एस्टॅब्लिश द पुणे ऑफिस विच इज डुईंग फाईन. थोडे लोकांना हायर करून सगळं ते एस्टॅब्लिश केलं. आणि ह्युस्टन मध्ये आउटसोर्सिंगचं ब्रांच एस्टॅब्लिश केली. तिथे 1-2 लोक होते. मग ट्रॅव्हलिंगचा कंटाळा आला, मुलं कॉलेजला जायला लागली. मी म्हटलं मुलं आता कॉलेजला, मी आता ही नाही एकटी एकटी राहणार आहे, राहणार. त्यामुळे ते आता इथेच बघ. सो सहज मी बघत होतो तर सिटी आर्किटेक्टचा जॉब ओपन होता. मी म्हटलं काय करू? ट्राय करू. Give a shot. तर केलं, मिळाला मला तो जॉब. मी त्याला रेजिग्नेशन दिलं. म्हटलं की मला जायचं आहे. म्हणजे मी शिकलो खूप सेलिंग, राईट. कारण मी कधीच असं सेलिंग केलं नव्हतं. इट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स आणि इट वॉज अ रिअली गुड कंपनी. त्यामुळे मी अजून फ्रेंड्स आहेत सगळे तिथे. मग मी सिटी आर्किटेक्ट जॉब घेतला. तिथे मी 2 वर्ष काम केलं. दॅट वॉज ड्युरिंग कोविड. तर तिथे माझा एक अमेरिकन मित्र जो माझ्याबरोबर इंडियामध्ये होता या अमेरिकन कंपनीसाठी. वी हॅड सम अमेरिकन फोक्स, मेनली व्हाईट गायज. आमचं अहमदाबादमध्ये चांगलं आमचं expat team एक्सपॅट होते. कम्युनिटी होती आमची. आणि त्याची मजा एक मला सांगायची आहे की आमची मुलं अमेरिकेत वाढली ना, सो त्यांना असं एक्साइटमेंट असायची आपण वॉफल खायला जाऊया हे. ते आमचे एक्सपॅट फ्रेंड्स अमेरिकन होते, त्यांची मुलं छोटी होती आणि ते इंडियात वाढले 1 वर्षापासून. सो त्यांना असं विचारलं, अरे तुला काय खायचं? पव्वा पोहे गुजरातीमध्ये किंवा ठेपला. डोसा. So, किंवा लाडू पाहिजे. आता नाही. ते इथे आले, ते सगळेजण इकडे परत आले, पण आता त्यांच्या घरी जायचं तर मुलांना काय पाहिजे, ते लाडू आणणार का? So आमचं तिथे थँक्स गिव्हिंग चालायचं, क्रिसमस चालायचं. पण सगळ्या लोकांना. सो गोइंग बॅक टू हिअर, गोपीज फ्रेंड फ्रॉम दॅट हा, सो कोविड नंतर आम्हाला इथे भेटायला आला होता, आमच्याकडे राहिला. तर मी त्या कंपनीविषयी विचारत होतो. तर त्यांचं फोर्ट वर्थ, डॅलस, ऑस्टिन आणि ह्युस्टन मध्ये ऑफिस होतं. मी म्हटलं सॅन अँटोनियोला का नाही आहे? मग आम्ही विचार करतोय. म्हणलं की बघू. मग सो सीईओशी बोलणं झालं. त्याने खूपच चांगली ऑफर दिली. म्हणलं उघड आमच्यासाठी ऑफिस. सो मी सिटी सोडली आणि आय ओपन अप दॅट ब्रांच. मग 3-3.5 वर्ष झाली तिथे, ऑलमोस्ट 4 वर्ष होत आली. ते सोडून मी जी कंपनी मी सोडून इंडियाला गेलो होतो, त्या कंपनीमध्ये एक माझी चांगली ओळखीची आर्किटेक्ट आहे. ती दुसऱ्या एका खूप नावाजलेल्या आर्किटेक्टच्या फर्म मध्ये पार्टनर आहे. तर मी तिला नुसता फोन केला की मला तुझ्याबरोबर काम करायचं. एका आठवड्यात आय स्टार्टेड वर्किंग विथ दॅम. सो आता मी 8 महिने झाले. खूप चांगली 75-year-old फर्म आहे, ज्यांनी आलामो डोम केलंय, टोबिन सेंटर केलंय, कन्व्हेन्शन सेंटरचं एक्सटेन्शन केलंय. गुड. सो आय एम नाव वर्किंग विथ दॅम. असा आमचं रिच म्हणजे दोघांचा. आणि रिसेंटली माझ्या करिअरमध्ये खूप मला चांगला अनुभव आला. ह्या वर्षी मला कीनोट स्पीकर म्हणून WTS ऑर्गनायझेशनने बोलवलं होतं.
I was a board member there. I started mentorship program for young women entering profession. The reason they invited me was they recognized me as a woman of the year a couple of years ago. Wow. And also 2 of my projects won award for innovative transportation project led by women professional. आणि दोन्ही प्रोजेक्ट्स एक आता कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, दॅट इज सॅन अँटोनियो's फर्स्ट बस रॅपिड ट्रान्झिट प्रोग्राम. And the second one was micro transit. San Antonio was leading in the nation when I conceived and implemented that project in 2016. The whole experience was very good. Karan, my colleagues, my former colleagues, my board members, Gopi, I had invited some of my close friends. ते सगळे आले होते, साधारण 300 लोक होते. It was overwhelming to speak about my journey. But what was more memorable is how much they have given back to me. Some of my former colleagues and friends, they came from Austin, Dallas, Houston. आणि माझी मेंटर आहे हो 15 ते म्हणून. She is a well-known political figure, but she is a genuine person. She was the Secretary of State, but she singled me out in 2019, 2020 and pushed me into public speaking. ती म्हणाली की तू तुझ्या स्वतःच्या खोलीतनं बाहेर पडून लोकांना भेटली नाहीस तर लोकांना समजणार नाही की तुझ्याकडे किती पोटेन्शियल आहे. And the only thing she asked me is I paid forward, and paid forward is what stuck with me. ती म्हणाली, you are not going to thank me, you are going to seek other individuals, whether it is in your community or outside community. And she was always there. When I talked about Marathi Shala to her, she said, go for it, because nobody is going to help your community than you. Correct. Right? So that was a wonderful, wonderful experience. Good. वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स ताई. थँक्यू. थँक्यू सो मच. सो आपण थोडं इथे लेट्स शिफ्ट द गिअर. ह्या प्रवासामध्ये तुम्ही तुमचे रूट्स, महाराष्ट्रीयन टाईज, इंडियन टाईज फॉर यू आर फ्रॉम गुजरात, आणि तर ते मग तुम्ही इकडे आलात. यू आर वन ऑफ द फाउंडिंग मेंबर्स ऑफ सॅम, रायटिंग बाय लॉज, मराठी शाळा ओपन करताना तुम्ही होतात. तर ती टाइमलाईन आणि ही टाइमलाईन कशी मॅच आहे? मी जेव्हा परत आले आणि मुलं होती तेव्हा माझा फोकस होता की मुलांना सगळ्या गोष्टींची ओळख व्हायला पाहिजे. आणि भारतात आल्यामुळे ती भारतात आणि मराठी कल्चरची ओळख कंटिन्युअस राहायला पाहिजे. बरोबर. सो तेव्हा इथे मराठी मंडळ चांगलं बऱ्यापैकी वाढलं होतं. जेव्हा आम्ही 2009 मध्ये सोडलं तेव्हा आम्ही घरगुती करायचो, असंच म्हणजे असं इन्फॉर्मल. ग्रुप होते. पण तेव्हा मी पहिल्यांदा व्हॉलंटिअर करायला सुरुवात केली दिवाळीला कुठलं वर्ष वगैरे. होतं? 2015 बहुतेक, 14 आणि 15 आणि असं. आम्ही घरी कुकिंग करायचो. आणि आम्ही घरी कुकिंग करायचो. ऍक्च्युली मी स्नेहलला तेव्हा भेटले, हो, 15ला आम्ही आलो होतो. कारण मी स्नेहल 100 लोकांचा उंदीव आणि मी शेफगिरी तिने केली. वड्या बनवले ते 200 हा. आठवते मला, ते- पहिल्याच प्रोग्राम. तर तेव्हा आमची 17 मध्ये साधारण लक्ष्मीकांत आणि संध्याची ओळख झाली आणि ते म्हणाले की आमच्या मुलांना मराठी शाळा करायची. आणि ते संध्याने बरीच माहिती काढली होती. त्याला एकच असं अडथळा होता की आपल्याकडे नॉन प्रॉफिट एस्टॅब्लिश ऑर्गनायझेशन नसल्यामुळे आम्हाला ते भारतीय विद्यापीठचं करिक्युलम मिळणार नाही. बीएमएम म्हणाले तुम्हाला मराठी मंडळ नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. सो दॅट वॉज अ जेनेसिस ऑफ वाय वी नीडेड अ मराठी मंडळ. तोपर्यंत आम्ही खूप बघत होतो कॅज्युअल चालू होतं सगळं. कॅज्युअल, आणि इट वॉज गुड. Yeah. तुम्हाला प्रेसिडेंट नको, ज्याला प्रत्येक जण एका प्रोग्रामला म्हणायचं, कोणाला दुसरा प्रोग्राम करायचा, असं ते चालतं. सो त्याच्यामध्ये मला मराठी शाळा चालू करण्यामध्ये फारच इंटरेस्ट होता, कारण माझ्या मुलांच्या अनुभवानं मला कळलं होतं की मुलं पटकन शिकतात, Right. त्यांना फक्त गोडीने शिकवायला पाहिजे. आणि माझ्याकडे तेव्हा जरा वेळ होता कारण मुलं हायस्कूलला गेली होती माझ्या. सो तेव्हा कुलकर्णी, राजू काका, माधुरी मावशी, लक्ष्मीकांत आणि अजून 1-2 फॅमिलीज होत्या. ठाकूर देसाई म्हणून होते.
आणि मनीषा हांडे होती, रिया दाणी होती. जे आम्ही लोक एकत्र आलो आणि ऍट द सेम टाइम बायलॉज लिहायचे किंवा काय करायचे म्हणून महेश गुणे, विठ्ठल कुलकर्णी आणि रवी काणसकर, देसाई म्हणून एक अकाउंटंट आहेत, त्यांची इंद्र बायको देसाई. इंद्र देसाई, बायको महाराष्ट्रीयन आहे, ते गुजराती आहेत आणि ते आमचे चांगले मित्र आहेत. सो त्यांना आम्ही म्हटलं की हे सगळं अकाउंटिंग पण बघायला पाहिजे सगळं. मग आम्ही ती एक बायलॉ लिहायला सुरुवात केली. मग मी अंजली जोशीला रिक्रूट केलं कारण ती लॉयर आहे. सो अंजली केम आणि आम्ही असं ते महाराष्ट्र मंडळ चालू केलं आणि विठ्ठल कुलकर्ण्यांना सांगितलं की तुम्ही आमचे प्रेसिडेंट पहिले व्हा, कारण 3 ऑफिसर्स लागतात ते रजिस्टर करायला. तर रवी, विठ्ठल आणि महेश वॉज अ ट्रेजरर आणि असं ते आम्ही रजिस्टर केले आणि त्याची सुरुवात झाली. आणि विठ्ठल तेव्हा- काका प्रेसिडेंट, रवी महेश वॉज ट्रेजरर Treasurer. आणि यू नीड अ थर्ड पर्सन, दॅट वॉज रवी Okay. सेक्रेटरी मला Secretary. वाटतं लागतं. 3 लोक 3 लागतात. मिनिमम लागतात. ऍज सुन ऍज दॅट इज रजिस्टर्ड आम्हाला ते बीएमएम म्हणाले आता तुम्ही शाळा चालू करू शकता. रिलिजिबल. सो आम्ही ठरवलं की शाळा इज अ सब युनिट ऑफ मराठी मंडळ, पण ते सगळे इलेक्शन वगैरेच्या घोळामध्ये न असताना आम्हाला ते इंडिपेंडेंट पाहिजे होतं. म्हणजे बरं. आम्हाला कंटिन्युटी राहते ना, नाहीतर तुमचं सारखं प्रेसिडेंट बदलला तर मग शाळेमध्ये फरक नाही. आणि जे प्रेसिडेंट आहे त्याला काय शिकवण्यामध्ये किती आनंद असेल वगैरे शाळेमध्ये माहिती- व्हॉलंटियर्स मिळणं डिफिकल्ट, खूप कमी. कमिटमेंट लागते. सो आय अग्रीड की मला टीचिंगचा खूप एक्सपिरियन्स होता म्हणून आय अग्रीड की मी प्रिन्सिपल होईल. आणि मग लक्षात आलं की ह्याला बरंच काम करायला लागतं ऑन टॉप ऑफ दॅट, कारण पहिल्या वर्षी एकच क्लास होता, पण जशी मुलं वाढत जातात तेवढं तुम्हाला ते करिक्युलम आणि लेसन प्लॅन्स करायला लागतात. किती मुलं होती सुरुवातीला? सुरुवातीला आमच्याकडे 16 मुलं का काहीतरी चालू झाली. 16 टू स्टार्ट. 16 टू स्टार्ट विथ. वाव. आणि काही लहान, काही मोठी. काही लहान, काही मोठी आणि असं सगळं चालू झालं. आणि संध्याने खूप काम केलं, कारण तिने त्या साईबाबा मधनं जागा मिळवली. तिकडे छोटं एक वेगळं छोटं लोकेशन एक गुजरातवर होतं ते. गुजबागवर लोकेशन होते ते मिळवलं. आणि राजू काका आणि मी असं विकेंडला बसून लेसन प्लॅन द्यायचो की काय करता येईल. आणि मग लक्ष्मीकांतला केलं. मग ती मुलांना सुरुवातीला कंटाळा यायचा की ते करिक्युलम सगळं मराठीतलं महाराष्ट्रीयन कल्चरल बॅकग्राऊंड असायची, जॉग्रफी ते इथल्या मुलांना कळायचं नाही. सो वी स्टार्टेड अडॉप्टिंग इट की तुम्हाला भाषा शिकवायची आहे का इतिहास शिकवायचा आहे, असं आमचं बरंच बोलणं झालं. आणि आम्हाला ऑस्टिन मराठी मंडळ, ऑस्टिन शाळेने मदत केली. आणि देर आर अबाउट 50 स्कूल्स नॉर्थ अमेरिकामध्ये. सो ते लोक खूप मदत करायचे. असे ते 3 वर्ष मी ते काम केलं. आणि तेव्हा मी ठरवलं की 3 वर्षानंतर मला काय हे माझं करिअर तेव्हा चांगलं व्हायला लागलं होतं. आय वॉज बॅक इन टू सिनियर लिडरशिप ऍट बिया. पण आय हॅड कमिटेड मोर इन लोकल ऑर्गनायझेशन. इथे एक CI नाव, कम्युनिटी इन्फॉर्मेशन नाव म्हणून संस्था आहे. सो आय वॉज ऑन देअर बोर्ड आणि आय वॉज ऑन द बोर्ड ऑफ WTS म्हणून एक वुमेन इन ट्रान्सपोर्टेशन सेमिनार. तिथे मी एक मेंटरशिप प्रोग्राम चालू केला होता, यंग वुमेन आणि प्रोफेशनल्स. आणि माझं नॅशनल अकॅडमीचं काम चालू होतं. सो मग मला लक्षात आलं की हे काय आपल्याला जमणार नाही 3 वर्षानंतर. मग राजू काका रिटायर्ड, ही एग्रीड टू टेक ओव्हर. सो आय स्टेप बॅक. आणि आम्ही दोघांनी UTSA मध्ये पण अधनमधनं टीचिंग केलेलं. आणि सो आय ऑल्सो हॅड While जॉईन working full UTSA. time. सो आय जॉईन UTSA ऍज अ पार्ट टाइम फॅकल्टी. आणि मग मुलं हे सगळं का, कारण मुलं कॉलेजला जाणार तर काहीतरी आपल्याला हॉबीज पाहिजे, बरोबर, स्वतःच असं काहीतरी स्वतःच पाहिजे. असं काहीतरी पाहिजे. सो असं ते झालं. आणि आम्हाला खूप त्याच्यामुळे समाधान मिळालं. मराठी शाळा आणि मराठी मंडळ आणि जयेशने आता तर कुठे ते नेलेलं आहे. सो इट्स व्हेरी फुलफिलिंग टू सी की तुम्ही असं रोप लावलंय आणि ते लोक दुसरी मजा करतायत. It's not just one person. पूर्ण Yeah. एवढी सपोर्ट आहे स्ट्रॉंग. हा. आणि then पूर्ण मंडळच काम करताय ना. एवढे इनिशिएटिव्ह आहेत. एकटा माणूस किंवा 5 लोक नाही करू शकत. युनिट द एंटायर आर्मी. पण दॅट आता इकडे बघताय विशाला इथे, वर्षा आहे आणि हे एकच युनिट असे. इट्स जस्ट वन ऑफ द इनिशिएटिव्ह. Yeah, but that forum took unbelievable turn and Yes. grew. So it is very fulfilling to see that. Yeah, absolutely. I agree.
to be part of the whole transformation and the journey, it's always satisfying, content feeling येते. एकदम चांगलं. आणि लोक लहान मुलांना मराठीची आवड निर्माण होते Yeah. ते बघून तर फारच आवडतं. छान वाटतं. नाही ते फारच छान आहेच. वाटतं. म्हणजे जेव्हा ही स्टोरी आता आम्ही तर आमच्यासारखे भरपूर लोक आहेत जे आता नवीन आलेत सॅन अँटोनिओ मध्ये किंवा अमेरिकेतच, तर जेव्हा आम्ही हे सगळं ऐकतो, कारण आता रेडीमेड आहे गोष्टी की ओके हे अच्छा मंडळ आहे, हा आहे सॅन हो. अँटोनिओ मराठी मंडळ, ओके रजिस्टर, तुम्ही त्यात सदस्य व्हा आणि यू गो अँड एन्जॉय. पण आणि आज केवढे हा- पटकन कनेक्शन होतात. Connections आम्हाला होतात. खूप म्हणजे वर्षानुवर्ष हा. लागायचे ते तसले हम्म. तर connections. ते जाणून घ्यायला आज म्हणजे खूप हेल्प झाली तुमच्याकडनं, हम्म. कारण तेव्हा चॅलेंजेस वेगळे होते, तेव्हा लोक तेवढी नव्हती. तुम्ही म्हणालात की तुम्हाला गोळा करायला लागायची, परत मग त्याच्यानंतर मराठी शाळा चालू करण्यासाठी मंडळ स्थापन करावं लागलं, हो. आणि आज मंडळ आपलं खूप पुढे जात आहे किंवा सगळ्यांना सपोर्ट करताय, तुम्ही ऍक्टिव्ह पार्टिसिपेट करताय. आताच तुमचा ड्रामामध्ये पण आम्ही रोल बघितला, तुम्ही एवढं छान गाणं म्हटलं. तर हे सगळं छान चालू आहे आणि ऐकायला आम्हाला पण खूप मजा आली. हम्म. पण जाता जाता तुम्हाला अजून काय सांगायला आवडेल? की कारण आता एक गोष्ट सांगतो की लोकल पार्टिसिपेशन आमचं बरंच आहे. असं एक चेंबर ऑफ कॉमर्स एक लिडरशिप सॅन अँटोनिओ म्हणून एक आहे प्रोग्राम, त्याच्यामध्ये ऍडमिशन मिळणं डिफिकल्ट असतं. हम्म. सो मी 2007 मध्ये त्याच्यात मला ऍडमिशन मिळाली. इट्स अ क्लास ऑफ कोहोर्ट्स ज्याच्यात तुम्हाला सिटी कशी काम करते त्याच्यात तुम्हाला नॉलेज मिळतं, आणि 30-40 लोकची फ्रेंडशिप असं ग्रुप बनतो. सो एक असे बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतात सिटीच्या, आणि लोकल कम्युनिटी लेवलमध्ये व्हॉलंटिअरिंग ते सगळं. आणि मी 2-3 बोर्डवरती जाऊन आलेलो आहे. आता अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर बोर्डवरती होतो, आता युथ ऑर्केस्ट्रा सॅन अँटोनिओच्या बोर्डावरती आहे, आणि असं बरेच काय काय चाललेलं असतं. लिडरशिप सॅन अँटोनिओ अलुमनाय असोसिएशनच्या बोर्डावरती आहे. नंतर आता रिसेंटली मंजिरी परत आल्यावर तिला पण त्याच्यात मिळालं, आणि तिने पण बरंच काय काय तसं केलेलं आहे. आणि त्यामुळे आमचे जे लोकल पार्टिसिपेशन आणि लोकल सगळं कनेक्शन्स आहेत, राईट फ्रॉम काउन्सिलमॅन, मेयर, हे लोक ओळखतात आम्हाला. मग कुठेही गेलं तर मला 10 लोक तरी भेटतात. गुड. So I think the reason we like to do that is आपल्याकडे अशी म्हण आहे ना, एक कर्मभूमी असते, एक जन्मभूमी असते. हम्म. ही आमची कर्मभूमी आहे. आम्हाला जेवढं मराठी भाषा संस्कृती बद्दल प्रेम वाटतं, तेवढंच आम्हाला प्रेम सॅन अँटोनिओ बद्दल वाटतं. आणि आता आम्हाला सॅन अँटोनिओ बरेच काही गोष्टी दिलेल्या आहेत. सो देर इज अ वे ऑफ गिव्हिंग बॅक. राईट. And that is why we both feel very strongly, wherever you are, you have to do something for yourself, but you have to do a lot more for others. Absolutely. आणि जसं मी मराठी आणि हिंदी गाणी म्हणतो, मी माझे काय काय फ्रेंड्स बरोबर रॉक वगैरे पण म्हणतो. म्हणजे ते अमेरिकन फ्रेंड्स. तुम्हाला बॅलन्स असायला पाहिजे. तुम्ही स्वतःची संस्कृती भाषा प्रिझर्व करायलाच पाहिजे, पण त्याच्याबद्दल इतर संस्कृती भाषा आणि सगळं राहणीमान पण तेवढं जवळनं त्याच्यात पण केलं. भरपूर चांगल्या गोष्टी आहेत. यू हॅव टू रिस्पेक्ट इट, बट ऑल्सो यू हॅव टू एम्ब्रेस इट. यू डोंट हॅव टू, पण आम्हाला वाटतं का आम्हाला वाटतं असं. म्हणजे आमची ती फिलॉसॉफी अशी आहे बरोबर. की वी आर गोइंग टू प्रिझर्व अवर कल्चर. आम्ही उत्तम, आमची मुलं मराठी बोलतात, त्यांना सगळं I agree. आवडतं, पण ते तेवढंच लोकल संस्कृतीमध्ये एम्बेडेड आहे. खरंय. म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही जर आनंदाने स्वीकारली आणि जर तुमचा आनंद तुम्ही शोधला, तर आपल्यासोबतच आपण सराउंडिंग सुद्धा हॅपी आणि काय म्हणतो आपण तजीलदार ठेवू शकतो. असंच हे इट्स अ बॅलन्सिंग ऍक्टिव्हिटी. पण ते दॅट इज हाऊ वी नाव फील सॅन अँटोनिओ इज आवर होम. वाव, दॅट्स गुड. मला एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे टू कन्क्लूड हिअर. तुमचा एवढा मोठा प्रवास आहे, पर्सनल तुमच्या दोघांचा एकत्र, आणि आयुष्य सुंदर चालू आहे. तुम्ही बऱ्याच काही गोष्टी केल्यात, आणि यू हॅव शेअर्ड मिलियन्स ऑफ मोमेंट्स राईट टुगेदर, आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एकमेकांच्या आय एम शुअर आवडतात. पण त्यातली एखादी गोष्ट जर तुम्हाला ऑन कॅमेरा मेन्शन करायची असेल, तुम्हाला यांच्याबद्दल आणि तुम्हाला यांच्याबद्दल. आमची पहिली 5-7 वर्ष जरा डिफिकल्ट गेली, कारण एकमेकांना समजायला वगैरे सोपं नव्हतं. कारण माझी बॅकग्राऊंड वेगळी होती, तिची बॅकग्राऊंड वेगळी होती, आणि व्हायची भांडणं सुरुवातीला. हळूहळू ते कमी होत गेले, आणि एक गोष्ट मला तिची खूपच आवडते, आणि ती इतकी जेन्युइन आहे ऍज अ पर्सन,
की तिच्यामुळे मी जास्त चांगला माणूस झालो असं मला वाटतं. कारण तिच्या जेन्युइननेस मध्ये मी पण जेन्युइन झालो, की काही म्हणजे लपवायचं नाही, सगळं जे आहे ते उघडं ठेवायचं आणि सगळ्यांबरोबर मैत्री ठेवायची अशी मी. त्यामुळे आमचे मराठी, गुजराती, अमेरिकन असे इतके सगळे फ्रेंड्स सर्कल आहेत. आणि त्या जेन्युइननेसमुळे आता मी एक फोन केला, मला एका आठवड्यात जॉब मिळाला. सो दॅट्स वाय तिचा जेन्युइननेस मला हॅज मेड मी अ बेटर पर्सन. थँक्यू फॉर शेअरिंग. तुम्ही काय सांगाल? सो मला एक गोष्ट भयंकर आवडते. इज अ व्हेरी लव्हिंग इंडिव्हिज्युअल. भरपूर प्रेम देणार सगळ्यांना. आणि सेकंडली लॉट ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू माय सक्सेस, इन द सेन्स की मुलं घरकाम आणि हे सगळ्यामध्ये जर का सपोर्ट नसता तर जे मला सोसायटीमध्ये किंवा माझ्या कामामध्ये जी फुलफिलमेंट आहे, इफ आय हॅड माय वन माइंड ॲट होम ऑल द टाइम, आय कुड नॉट हॅव डन इट. सो दॅट conviction that I can succeed, he had it. I did not. मला कॉन्फिडन्स कमी होता आणि अजून कॉन्फिडन्स कमीच आहे. मला ते सारखं कोणीतरी सांगायला लागतं ना, यू कॅन डू इट आणि डू नॉट लुक बॅक, डोंट वरी, हे कर. बट दॅट कम्स विथ अ व्हेरी लव्हिंग वे. आणि सेकंडली इज हिज लव्हिंग वे हॅज एक्सटेंडेड टू माय फॅमिली. And he has probably spent more time with my parents in last 30 years than I have. कारण मी पुण्याला कम्युट करायचं. तो पुण्याला कमिट करायचा. And I think that understanding and acceptance of not only me but my extended family and taking care of my parents, I think that's commendable. थँक्यू फॉर शेअरिंग. नाही, या पॉइंटला मी काही बोलत नाही जास्त, Sure. कारण आमच्याकडे मस्त काही बोलायला. पण इथे मला एकच सांगायला आवडेल, मॅरेज इज अ टीम वर्क. आणि आपण जेव्हा एकमेकांना सपोर्ट करतो, पुढे जातो, याचं उत्तम उदाहरण, त्याचा एक्सपिरियन्स आज आपण इथे बघितला. आणि आय एम शुअर सगळ्यांना इथे म्हणजे आम्हाला खूपच शिकायला मिळालं. एवढंच सांगून मला इथे थांबावंसं वाटतंय. थँक्यू सो मच गोपीदादा आणि मंजिरीताई, आम्हाला एवढं छान एक्सप्लेन केल्याबद्दल, तुमचं सगळं सांगितल्याबद्दल, इतका वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू फॉर डुईंग दिस. थँक्यू. तर थँक्यू. लवकरच भेटूयात तुमच्या घरी पुढच्या एपिसोड मध्ये.